आजीच्या हातची जादू। नमस्कार मंडळी, आजीच्या हातची जादू या चॅनलवर आपल्या सगळ्यांचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण करणार आहोत झणझणीत चिकनचा रस्सा। अर्धा किलो चिकन घेतलेलं आहे, स्वच्छ धुवून घेतलेलं आहे साफ करून। त्यानंतर इथे आपण 2 बटाटे घेतलेले आहेत। त्यानंतर आपण गरम मसाला घेतलाय, त्यामध्ये जास्त घेतलेला नाही आहे, असा थोडासाच घेतलेला आहे। 2-3 काळी मिरी, 2-3 लवंग, 1 मोठी वेलची, चक्री फूल, दालचिनी, 2 तेजपत्त्याची पानं आणि इथे आपण कसुरी मेथी घेतलेली आहे 1 छोटा चमचा। त्यानंतर घेतलेले आहे मीठ, हळद, गरम मसाला, आपला आगरी मसाला आणि घेतलेला आहे तेल। आणि त्याचसोबत आपण घेतलेला आहे 1 टोमॅटो कापून घेतलेला आहे। इथे अर्धी वाटी हिरवं वाटण घेतलेलं आहे। इथे 1 लहान वाटी आपण लसूण टेचून घेतलेला आहे। 13 ते 14 पाकळ्या घेतलेल्या आहेत। त्यानंतर इथे आपण कांदा खोबऱ्याचं आत्ता जस्ट ताजं असं वाटून घेतलेलं आहे, सुकं वाटण। दही घेतलेले आहेत आणि 3 कांदे घेतलेले आहेत। चला सगळ्यात आधी आपण चिकन ना मॅरिनेट करून घेऊया। आपण त्यामध्ये घालूया दही, 1 अर्धी वाटी दही घेतलेली आहे आणि 1 चमचा भरून टेचलेला लसूण। आता हे सगळं मिक्स करूया छान। हे छान मॅरिनेट करून झालेलं आहे। आता आपण काय करणार आहोत, हे झाकण मारायचं आणि अर्धा तास बाजूला ठेवायचं। चला लगडी गरम झाले, तेल घालूया आपण। चिकन करायचे तर आपण 3 पळ्या तेल घातलेलं आहे। तेल ना आपलं जरा गरम होऊ दे। आता यात ना आपण खडा मसाला घालतोय, तेजपत्ता, चक्री फूल, मोठी वेलची, दालचिनी, लवंग आणि काळी मिरी। त्याच सोबत घालूया कांदे, परतवून घेऊया, छान परतवून घेऊया। आणि कांद्यासोबतच आपण ना 1 टोमॅटो बारीक चिरलेला टाकूया आणि टोमॅटो आणि कांदा दोन्ही एकत्र आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे। आपण झाकण ठेवूया आणि 5-6 मिनिटं शिजवून घेऊया। कांदा आपला मस्तपैकी शिजलाय। आता त्यामध्ये घालूया आपण 1 चमचा टेचलेला लसूण आणि 1 चमचा भरून हिरवं वाटण। हिरव्या वाटणामध्ये आलं, लसूण, मिरची आणि कोथिंबीर। जर तिखट नको असेल तर तुम्ही मिरची स्किप करा। आता छान परतवून घेऊया। लसणाचा जरा कच्चा वास जाईपर्यंत 2-3 मिनिटं परतवून घेऊया। लसणाचा ना कच्चा वास गेलेला आहे। आता आपण काय करूया, यामध्ये घालूया मसाले। सर्वात आधी आपण घालूया आपला आगरी मसाला, 2 चमचे भरून आगरी मसाला। त्यानंतर 1 चमचा हळद, 1 चमचा गरम मसाला। आता पुन्हा परतवून घेऊया। आता यामध्ये चिकन घालूया, बघा छान परतवून घेऊया, एकजीव करून घ्या। आता हे चिकन ना जर आपल्याला आधी वाफेवर शिजवायचं आहे, डायरेक्ट आपण पाणी घालणार नाही आहोत। आता झाकण देऊया, मंद आचेवर 7 ते 8 मिनिटं ठेवूया। झाकण खोलूया, पहा आपण ना पाणी घातलेलं नव्हता, चिकनचा स्टॉक निघालेला आहे। आता यामध्ये आपण घालूया बटाटे, पुन्हा परतवून घेऊया। आणि आता आपल्याला ना बटाटा शिजवायचा आहे, त्यामुळे वरती झाकण देऊया आणि पाणी घालूया आणि पुन्हा 10 मिनिटं ठेवूया, म्हणजे बटाटा पण ना आपला मस्तपैकी असा फेन होईपर्यंत शिजेल। आपण ना झाकण खोलूया, पहा अजून आपण ना पाणी घातलेला नव्हता, पण ह्याचा भरपूर असा पाणी सुटलेला आहे। आता यामध्ये ना आपण घालणार आहोत थोडं पाणी।
जे ताटावर ठेवलं होतं ना तेच पाणी आपण घालतोय. अर्धा ग्लासापेक्षा थोडं जास्त. जर तुम्हाला रस्सा कमी हवा असेल तर तुम्ही पाण्याचं प्रमाण कमी करा. आता पुन्हा झाकण देऊया आणि एक 5-6 मिनिटं पुन्हा शिजवून घेऊया. छान उकळलंय. आपण ना बटाटा आणि चिकन शिजले की नाही पाहूया. बटाटा तर शिजलाय. आणि चिकन पण आपलं शिजलंय. आता काय करूया, आपण यामध्ये घालूया वाटण. आम्ही लहान 3 चमचे भरून वाटण घातलेलं आहे. याने छान घट्टपणा येईल. सोबत घालूया मीठ आणि वाटण आपण आत्ताच घातलंय, त्यामुळे आपण हे मिक्स करून घेऊया आणि पुन्हा झाकण देऊया आणि 5 ते 6 मिनिटं वाफ काढूया. आपलं चिकन तयार झालेलं असेल. झाकण खोलूया. बघा छान उकळी आलेली आहे. आता सगळ्यात लास्ट आपण घालतोय कसुरी मेथी. मिक्स करूया आणि आपलं चिकन तयार झालेलं आहे. 2 मिनिटं झाकण देऊया आणि गॅस बंद करून टाकूया 2 मिनिटांनंतर. नॉनव्हेज असलं की 2 घास सरस जातात. तर नक्की घरी ट्राय करा आणि आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बेल आयकॉनवर क्लिक करा आणि आपण पुन्हा भेटूया आणखीन एक नवीन रेसिपी घेऊन आजीच्या हातची जादूमध्ये. बाय.